आपल्यापैकी फार कमी लोकांना असे चांगले शिक्षक लाभले की ज्यांनी कवितेचं गीत केलं आणि गीतातून ती शिकवायचा प्रयत्न केला. हे आज घडतंय आणि हे घडवण्यासाठी म्हणून खूप मेहनत आणि प्रयत्न करणारं असं एक जोडपं आज आपल्याकडे आलेलं आहे. त्यांच्याकडूनच हा प्रयत्न, हा उपक्रम आपण समजावून घेणार आहोत. आणि कविता गेय व्हावी, कविता पाठ व्हावी आणि ती आपोआप पाठ व्हावी, सुलभतेने पाठ व्हावी, हे कसं शक्य आहे हे आज आपण हॅलो सखीच्या कार्यक्रमातून समजावून घेणार आहोत. तेव्हा त्या जोडप्याचं आपण स्वागत करूया. त्यांचं नाव आहे अभय आणि अर्पिता कुलकर्णी. नमस्कार. हॅलो सखीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. हे दोघंही जण आहेत ना संगीत विशारद आहेत. ते आपल्या आपल्या नोकरी धंदा व्यवसाय करत होते, पण 5 वर्ष आणि त्याच्या आधी त्यांना सतत काहीतरी खुणावत होतं, ते म्हणजे कविता आणि त्यातली गेयता. आपण असं म्हणतो की नादब्रह्माचं वेड माणसाला पहिल्यापासून आहे. हा नादब्रह्माच्या वेडाचाच प्रकार त्यांनी पकडला आणि 1ली ते 10वी क्रमिक अभ्यासक्रमातली, पाठ्यक्रमातली पुस्तकं त्यांनी आपल्याकडे आणली आणि त्याच्यातनं कविता गेय करून, कविताचं गाणं करून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. आज विविध महाराष्ट्रामध्ये ते दौरे करतात. त्याचबरोबर दौरे करत असतानाच त्या शाळांमधून अर्थातच जातात आणि मुलं त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहजरित्या सहभागी होतात. हा त्यांचा मला वाटतं यशाचा सगळ्यात मोठा मार्ग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आज समजून घेऊया आपण की त्यांनी ह्याच्यावरती किती कष्ट केलेत आणि त्यांना प्रतिसाद आणि प्रतिक्रिया कशा आहेत. अभय, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारते की जेव्हा तुम्ही 5 वर्षापूर्वी एक धाडसी निर्णय घेतलात दोघांनी की आपण नोकरी सोडायची आणि काहीतरी महत्त्वाचं वेगळं असं काहीतरी मुलांच्यासाठी करायचं, त्यावेळेला कविता निवडावी असं तुम्हाला का वाटलं? कारण आम्ही दोघंही एका शाळेमध्ये, खाजगी शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करत होतो आणि त्यानिमित्तानं कवितांशी आपली जवळीकता येणारच संगीत शिक्षक या नात्यानं. तर कविता आम्ही जेव्हा मुलांना शिकवू लागलो, कविता, इतर गाणी आम्ही शिकवायचो, त्याच्यावर मुलं नाचत होती, ठीक आहे, पण जेव्हा शाळेमध्ये घटक चाचणी यायची मुलांची, 6वी परीक्षा यायची, तेव्हा त्या संगीत विषयाला थोडं दुर्लक्ष केलं जायचं. मग असं केलं की नाही, आपण या कवितांना आपण स्वरबद्धच करूयात. मग त्या परीक्षेच्या काळामध्ये सुद्धा संगीताकडे मुलांचा कल राहील की मला संगीताचा तास मला करायचा आहे, संगीताचा मला पिरियड करायचा आहे. मग तेव्हा ती आम्ही चाली दिल्या कवितांना आणि 1, 2 करत अशा चाली तयार झाल्या आणि तो प्रोग्रामच तयार झाला. आणि जेव्हा आम्ही सगळ्या मुलांचं आणि वर्गामध्ये सगळ्यांचं सादरीकरण केलं तेव्हा त्या कविता मुलांना पाठच झाल्या आपोआप. म्हणजे इतर गाणी गुणगुणण्यापेक्षा हे आपल्या अभ्यासातल्या कविता ते गुणगुणू लागले. हे सगळ्यात आनंददायी गोष्ट होती. आणि मग तो खास की आता आपण याचा एक प्रोग्रामच तयार करू म्हणून गीत फुलवारा नावे आम्ही त्याचं नामकरण करून तो आता खूप चांगल्या रीतीने आम्ही पोचवतो आहेत. आणि आज बालक हक्क दिन आहे, तर हा आजचा कार्यक्रम आम्ही दोघंजण पण हा मुलांना आम्ही समर्पित करत आहोत की हे त्यांच्यासाठीच आहे, त्यांच्या हक्काचं, ते त्यांच्या चाली आहेत, त्या कविता त्यांच्या हक्काच्या आहेत, ते आज आपण ऐकवण्याचा प्रयत्न करूयात. बरोबर. आणि हे सगळं करत असताना काय आहे की आपल्याला प्रेक्षकांना दूरध्वनी क्रमांक देऊया, म्हणजे प्रेक्षकही तुमच्याशी तितक्याच आत्मीयतेने बोलू शकतील. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत, ते उतरवून घ्या. 022 2490 8050, 2498 8050. अर्पिता, तुम्ही काहीतरी म्हणत होतात? हां, मी हे सांगत होते की अभ्यासक्रमातील कविता निवडण्याचा मुख्य उद्देश असा की मुलांना निसर्ग कसा आहे हे कळावं. मुलातील अभ्यासक्रमामध्येच अशा कविता टाकलेल्या असतात की आपले संस्कार कसे आहेत, आपली संस्कृती कशी आहे. जसं नंदीबैल आजकाल शहरातल्या मुलांना माहीत नाही की नंदीबैल कसा असतो, तर 5वीच्या पुस्तकामध्ये टाकले नंदीबैल. तर ती नंदीबैल कसा असतो, काय नाही, भारतीय शेतीचे विषयी गीतं आहेत आपल्याकडे. आणि कविता राष्ट्रभक्तीपर गीतांची सुद्धा हे आहे, विविध गीत प्रकार. कवितांच्या खरं तर शालेय जीवनामध्ये ज्या कविता आहेत त्या मनापासून अभ्यासल्या गेल्या किंवा तशा पद्धतीने सांगितल्या तर पुढचं आयुष्य सोपं जाईल. म्हणजे मी खूप जाणीवपूर्वक हे विधान करतोय की त्या कविता तितका आशय त्याच्यात दिलेला आहे आशय आहे, पण तो अर्थ कळला, अर्थ आपण हा दिलेला तो अभ्यासक्रमात नियोजन केले म्हणजे तो ते मुलांसाठीच केलेला आहे नियोजन. तर मुलांनी तो जो आशय घेतला की हिम्मत सारखी कविता आहे की त्यातून असं सांगितलं की तुमच्यावर कितीही बिकट प्रसंग येऊ द्या, तुम्ही तुमचं ध्येय सोडायचं नाही. किंवा गवत फुलवारे आहे ती कल्पना विश्वातली कविता आहे की त्याचा तुम्ही आनंद घ्या, की तो सुद्धा त्यातून फक्त अभ्यास हे कवितातून शिकवलं जात नाही, तर तुमचे जीवनातील विविध रंग त्या कवितात असतात. बरोबर. आणि कल्पनाशक्ती पण असते, कल्पनाशक्ती असते. आणि जितकी तुम्ही कविता घडवाल तितके कदाचित असंही होऊ शकतं की या छोट्या मुलांच्या मधून सुद्धा भावी पिढीतले कवी
उत्पन्न होऊ शकतात ज्याला आपण रवींद्र साठेंनी याबद्दल तुम्ही जी प्रतिक्रिया आता म्हणत होता तीच प्रतिक्रिया दिली की हा कार्यक्रम जर खरंच वाढला किंवा अशा पद्धतीने जर पोचत असाल तुम्ही तर यातून भावी साहित्यिक सुद्धा निर्माण होऊ शकतील, अशी खूप मोठी चांगली कॉम्प्लिमेंट कवयित्री निर्माण होऊ शकतील, अशा होऊ शकतील. सृजनशीलता त्यांच्यातली जी असेल ती वाढीला लागेल. आपल्याला रवींद्र कुडाळकर यांचा फोन आलाय, नाशिकहून बोलतायत ते आपल्याशी. हॅलो, बोला. नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. सर्वप्रथम मी हॅलो सखी या आयोजकांचं अभिनंदन करतो की खूप छान आजचा विषय घेतलाय बाल हक्क दिनानिमित्त. कुलकर्णी दाम्पत्याचा कार्यक्रम मी यापूर्वी ऐकलेला आहे. त्यांची खूपच जी गाणी आहेत मुलांना संस्कारक्षम करण्यासाठी किंवा अभ्यासाला प्रवृत्त करण्यासाठी, एकूणच व्यक्तिमत्व विकासासाठी खूपच चांगला आहे त्यांचा उपक्रम आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. माझे 3 प्रश्न आहेत त्यांना. पहिला प्रश्न असा आहे की ते औरंगाबादचे आहेत हे आम्हाला माहितीच आहे, आणि औरंगाबाद शिवाय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम करताना त्यांना मुलांचा, पालकांचा आणि विविध स्कूल्समध्ये कसा त्यांना प्रतिसाद मिळाला, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की हे कार्यक्रम करताना त्यांना काही अडचणी आल्यात का आणि त्यातनं त्यांनी कसा मार्ग काढला. तिसरा प्रश्न असा की हे कार्यक्रम केल्यानंतर त्यांना मान्यवरांची एखाद्या चांगली मिळालेली दाद आमच्याशी शेअर करावी. धन्यवाद आणि शुभेच्छा. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्यांचा जो पहिला होता तो आपण अर्पिताला देऊया उत्तर द्यायला. अर्पिता, तुम्ही सांगा की जेव्हा महाराष्ट्रामध्ये त्यांनी असं विचारलं की तुम्हाला प्रतिसाद कसा असतो, शाळा, शिक्षक आणि मुलं आणि मुलांच्या बरोबर असलेले त्यांचे पालक, ज्या ज्या ठिकाणी प्रोग्राम होतात त्या ठिकाणचे विद्यार्थी, पालक, कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या होती इतका म्हणजे गोळा होतात की माझ्या पाठ्यपुस्तकातील जी कविता आहे तुम्ही एवढी छान गीतबद्ध केली. आता जे इतर फिल्मी गीते आहेत याच्यावर मुलं डान्स करतात, नाच करतात, पण त्यात आमचा जो गाण्याचा हे जो आहे की सिंथ असेल, पॅड असेल, ढोलक, ढोलकी पूर्ण वाद्यासह आपण ती कविता सादर करतो. त्याच्यामुळे फिल्मी गीतांसारखंच त्यांना तो आपोआप तो त्याचा आनंद मिळतो, फील मिळतो. आणि मग आपल्या पुस्तकातली जी कविता आहे ती इतक्या छान रीतीने गाण्यामध्ये होऊ शकते, आश्चर्य वाटतं. हे आश्चर्य वाटतं मुलांना आणि ते खूपच आनंदाने. पालक सुद्धा म्हणतात की तुम्ही ही जी कल्पना केलेली आहे ती खूप छान आहे, संकल्पना छान आहे. त्यांच्या ज्या अडचणींवर त्यांनी विचारला होता प्रश्न की तुम्हाला हे सगळं करत असताना काय होतं की फुलोरा फक्त दिसतो आपल्याला, पण त्याच्या मागे घेतलेले जे काही कष्ट आहेत ते दिसत नाहीत तेवढे. तर त्या अडचणींच्या विषयी थोडंसं सांगा. अडचणी पण सांगतो आणि याच प्रश्नाला थोडंसं पुढे नेतो. आम्ही धर्माबादला आमचा कार्यक्रम झाला होता शाळेमध्ये तिथं, तर आम्हाला त्या शाळेतील मुलांपासून सुटण्यासाठी 1 तास वेळ आम्हाला बाहेर पडण्यासाठी लागला होता. की इतकी मुलं, शेवटी शिक्षकांना त्यांना सांगावं लागलं की शिक्षकांना बळजबरी करावं लागलं की चला तुम्ही बाहेर व्हा, यांना सोडा तिथून. आम्हाला तिथून म्हणजे इतकं मुलांचं ते प्रेम असतं आणि मग आम्हाला हेच काम आयुष्यभर करायचं. आमची ही तुमच्या समोर सांगतो की आम्हाला आयुष्यभर हेच काम करायचं, बाकीचं आम्हाला त्याच्यामध्ये मुलांसाठीच आम्ही हे करतोय. यांनी प्रश्न खूप छान विचारले, अगदी सुज्ञ पालक असतील, कदाचित शिक्षक पण असतील. तिसरा जो प्रश्न होता की मान्यवरांची एखादी प्रतिक्रिया त्यांना ऐकायची आहे तर ती ऐकवाल. इंद्रजित भालेराव त्यांच्या अभ्यासात कविता आहे, इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये त्यांची बाप नावाची कविता आहे. तर त्यांच्याकडे आम्ही त्यांनी कार्यक्रम पाहिला आमचा, त्यांनी इतकं छान त्याच्यावर हे दिलं की मराठी भाषेसाठी आंदोलन करण्याची गरज नाही. बरोबर. म्हणजे अशा रीतीचे त्यांनी दिले. त्याच्या मागचा आपण फक्त अर्थ समजून घेऊयात की भाषा समजण्यासाठी, मुलांपर्यंत जाण्यासाठी तुमचा हा उपक्रम खूप चांगला आहे. तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकाल. बरोबर.